हॅलो फ्रेंड्स, कविताज क्राफ्ट कॉर्नरमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आजच्या भागात आपण छानसं क्रोशाचं तोरण कसं बनवायचं हे पाहणार आहे आणि त्यासाठी इथे मी 3 ब्राइट कलर वापरणार आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कलर कॉम्बिनेशन करू शकता। या ठिकाणी मी थोडंसं ग्रीन शेडमध्ये मेहंदी कलरची लोकर वापरलेली आहे। यानंतर एकदम गडद असा जांभळा किंवा तुम्ही इथे याला मॅजेंटा कलर सुद्धा म्हणू शकता। तर हा एक कलर वापरलेला आहे आणि तिसरा कलर आहे तो ऑफ व्हाईट कलर मी इथे वापरलेला आहे। तर हे 3 कलर वापरून मी या ठिकाणी छान असं तोरण बनवणार आहे। विणायला एकदम सोपं आहे। तुम्ही मागच्या वेळेस माझा जो हाराचा व्हिडिओ पाहिला त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला होता। तर त्याच पद्धतीचं विणकाम करून इथे आता मी तोरण बनवणार आहे। हेही तुम्हाला तितकंच आवडेल अशी मी अपेक्षा करते। तर सुरुवात आपण ग्रीन कलरच्या लोकरीने करणार आहे। सर्वप्रथम हिरव्या रंगाच्या लोकरीची स्लिप नॉट घालायची। यानंतर 4 चेन विणायचे। पहिल्या चेन मध्ये स्लिप स्टिच घालायचे आणि इथे जी रिंग तयार होते त्या रिंग मध्ये आता आपल्याला विणकाम करायचे। तर पहिला डबल क्रोशे म्हणून मी 3 चेन विणते। आता या रिंग मध्ये एकूण 11 डबल क्रोशे मी विणणार आहे। पहिल्या 3 चेन आणि नंतरचे 11 डबल क्रोशे असे एकूण आपले इथे 12 डबल क्रोशे होतात। आता तिसऱ्या चेन मध्ये मी स्लिप स्टिच घालते आणि अशा प्रकारे आपला पहिला राउंड इथे विणून कंप्लीट झालेला आहे। आता दुसऱ्या राउंड साठी आपल्याला पुन्हा 3 चेन विणायचे आणि सेम स्टिच मध्ये मी अजून 3 डबल क्रोशे विणणार आहे। एकूण 4 डबल क्रोशेचा सेट आपण एका ठिकाणी विणतो। तर इथे सुरुवातीच्या 3 चेन आणि 3 डबल क्रोशे असे एकूण 4 डबल क्रोशे झालेले आहेत। आता या ज्या 3 चेन आहेत त्यातल्या तिसऱ्या चेन मध्ये मी अशा पद्धतीने हुक इन्सर्ट करते आणि हा जो आपला लूप आहे शेवटच्या स्टिचचा तो या पहिल्या स्टिच मधून ओढायचा आहे। तर इथे आपला बबल स्टिच तयार होतो। यानंतर 1 चेन विणायचे आणि पुढचा एक स्टिच आपण स्किप करणार आहे आणि नेक्स्ट स्टिच मध्ये पुन्हा 4 डबल क्रोशे विणणार आहे। चार डबल क्रोशे विणल्यानंतर हुक बाहेर काढायचे आणि पहिला जो डबल क्रोशे विणलाय तिथे वरच्या बाजूला हुक इन्सर्ट करून हा जो लूप आहे तो यामधून बाहेर काढायचा। तर हा आपला बबल स्टिच इथे तयार होतो। तुम्हाला आणखी मोठे बबल्स दिसायला हवे असतील तर 4 ऐवजी 5 किंवा 6 डबल क्रोशे तुम्ही इथे विणू शकता। तर यानंतर आपल्याला 1 चेन विणायची। तर अशा पद्धतीने आपल्याला या राउंड साठी पूर्णपणे विणकाम करायचं आहे। पुढचा एक स्टिच स्किप करून पुन्हा मी नेक्स्ट स्टिच मध्ये 4 डबल क्रोशे विणते। लूप मधून हुक बाहेर काढले, पहिल्या स्टिच मध्ये हुक इन्सर्ट केले, पुन्हा लूप मध्ये हुक घालून अशा पद्धतीने शेवटच्या स्टिच मधून ओढून घ्यायचे। यानंतर 1 चेन विणायची। इथे माझे ऑलरेडी 3 बबल्स विणून झालेले आहेत। असेच मी आणखी 3 इथे विणून घेते।
तर इथे एकूण 6 वेळा मी बबल्स विणून कंप्लीट केलेले आहेत। आता हा जो एक चेनचा गॅप आहे तिथे मी स्लिप स्टिच घालणार आहे। आणि आता आपल्याला पुढची लाईन विणायला घ्यायची आहे। तर पुन्हा इथे 3 चेन विणायच्या। यानंतर सेम ठिकाणी मी 3 डबल क्रोशे विणणार आहे। यानंतर बबल स्टिच विणून घ्यायचे, एक चेन, आणि आता पुढच्या एक चेनच्या गॅप मध्ये आपण पुढचा बबल स्टिच विणतो। पुन्हा नेक्स्ट गॅप मध्ये मी आणखी एक बबल स्टिच विणलाय। अशा पद्धतीने आपण या राउंड साठी सुद्धा एकूण 6 बबल स्टिचेस विणणार आहे। तर इथे मी 6 वेळा पुन्हा बबल स्टिचेस विणून घेतलेले आहेत। आता पुन्हा आपण पहिला जो एक चेनचा गॅप आहे त्यामध्ये स्लिप स्टिच घालणार आहे आणि अशा प्रकारे इथे मी 2 राउंड पूर्ण करून घेतलेले आहेत। आणखी 2 राउंड मी असेच ग्रीन कलरच्या लोकरीने विणणार आहे आणि त्यानंतर आपण वेगळा कलर इथे अटॅच करणार आहे। या ठिकाणी मी 4 लाईन विणून कंप्लीट केलेले आहेत। आता आपल्याला इथे ही लोकर कट करून घ्यायची। यानंतर आता जांभळ्या कलरची लोकर आपल्याला इथे अटॅच करून घ्यायची आणि त्यासाठी मी इथे सुद्धा या लोकरीची स्लिप नॉट घालते आणि आता कुठेही एका ठिकाणी आपण एक चेनच्या गॅप मध्ये ही लोकर अटॅच करून घेतो। यानंतर 3 चेन विणायचे आणि पुन्हा 3 डबल क्रोशे सेम ठिकाणी। आता पहिल्या स्टिच मध्ये आपण हा शेवटचा लूप अटॅच करून घेतोय आणि एक चेन विणतो। पुन्हा पुढच्या एक चेनच्या गॅप मध्ये 4 डबल क्रोशे, लूप मधून हुक बाहेर काढायचे, पहिल्या स्टिच मध्ये इन्सर्ट करून हा लूप इथे ओढून घ्यायचा आणि एक चेन विणायची। हा आपला दुसरा बबल स्टिच इथे तयार झाला। असं पुन्हा आपल्याला 6 बबल स्टिचेस या राउंड साठी सुद्धा विणून घ्यायचे।
अशा पद्धतीने मी हा जांभळ्या कलरच्या लोकरीचा एक राऊंड कंप्लीट करून घेतला आहे। सेम असंच आपल्याला दुसरा राऊंडसुद्धा कंप्लीट करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण ग्रीन कलरच्या लोकरीने विणकाम करणार आहे। या ठिकाणी जांभळ्या कलरच्या 2 लाईन आणि त्यानंतर हिरव्या कलरच्या 2 लाईन मी कंप्लीट केलेल्या आहेत। आता इथे आपल्याला ऑफ व्हाईट कलरची लोकर जोडून घ्यायची, तर त्यासाठी पुन्हा आपण या लोकरीची स्लिप नॉट घालायची। यानंतर कोणत्याही एक चेनच्या गॅपमध्ये आपल्याला सुई इन्सर्ट करून ही स्लिप नॉट इथे जॉईन करून घ्यायची। 3 चेन विणायचे आणि 3 डबल क्रोशे सेम ठिकाणी। पहिल्या स्टिच मध्ये सुई इन्सर्ट करून ओढून घ्यायचे आणि 1 चेन। पुन्हा आता या राऊंड साठी आपण एकूण 6 बबल स्टिच विणणार आहे। चार डबल क्रोशे, यानंतर लूप मधून सुई बाहेर काढायची, पहिल्या स्टिच मध्ये इन्सर्ट करायचे आणि त्यानंतर लूप पहिल्या स्टिच मधून बाहेर काढायचे। यानंतर 1 चेन विणायची आणि पुढच्या 1 चेनच्या गॅप मध्ये 4 डबल क्रोशे। इथे सुद्धा आपल्याला बबल स्टिच विणायचे आहे। तर इथे मी पहिले 3 बबल स्टिचेस विणलेले आहेत। प्रत्येक राऊंड साठी आपल्याला एकूण 6 बबल स्टिच येत आहेत। तर अशा पद्धतीने इथे मी व्हाईट कलरची पहिली आणि दुसरी लाईन कंप्लीट करून घेते आणि त्यानंतर पुन्हा ग्रीन कलरच्या 2 लाईन मी इथे विणून घेणार आहे। तर या ठिकाणी मी ऑफ व्हाईट कलरच्या 2 लाईन आणि त्यानंतर ग्रीन कलरच्या 2 लाईन असं विणकाम करून घेतलेलं आहे। आता इथे आपल्याला अशा पद्धतीने हा पॅटर्न रिपीट करत जायचा आहे। पुढे आता पुन्हा मी जांभळ्या कलरच्या 2 लाईन घालणार आहे, त्यानंतर ग्रीन कलरच्या 2 लाईन। तर असं एकूण आपल्याला दोन्ही कलरचे पॅटर्न 8-8 वेळा रिपीट करायचे आहेत। तर इथे आपण फक्त 1 वेळा हा पॅटर्न रिपीट केला आहे, जांभळ्या कलरचा 1 वेळा आणि व्हाईट कलरचा 1 वेळा। तर दोन्ही कलर 8 वेळा येईपर्यंत आपण हा पॅटर्न रिपीट करत जाणार आहे आणि त्यानंतर विणकामाच्या शेवटी पुन्हा मी ग्रीन कलरच्या 4 लाईन विणणार आहे। तर अशा पद्धतीने आपण ही तोरणाची जी वरची पट्टी आहे ती विणून घेतोय। तर हे पूर्ण विणकाम मी आता इथे करून घेते आणि हे विणकाम झाल्यानंतर आपण खालच्या स्ट्रिंग कशा बनवल्या ते बघणार आहे।
या ठिकाणी मी मध्यभागापर्यंत विणकाम करून घेतलेलं आहे। तुम्ही इथे पाहू शकता की 4 वेळा आपल्याला जांभळ्या कलरचा पॅटर्न मिळाला आहे आणि 4 वेळा व्हाईट कलरचा पॅटर्न मिळाला आहे आणि ग्रीन कलरचा जो पॅटर्न आहे तो आपला इथे एकूण 9 वेळा विणून झालेला आहे। आता सेंटर पार्ट आहे हे समजण्यासाठी पुन्हा आपण मधून बाहेरच्या बाजूला जसं विणकाम आहे तसं करत जाणार आहे। म्हणजेच यानंतर आपल्याला जांभळ्या कलरची विणकाम न करता ऑफ व्हाईट कलरचं जे विणकाम आहे ते सुरू करायचं आहे आणि तिथून पुढे पुन्हा आपल्याला ऑफ व्हाईट नंतर ग्रीन, त्यानंतर पुन्हा जांभळा, ग्रीन, ऑफ व्हाईट हा जो पॅटर्न आहे तो या साईडला सुरू करायचा आहे। तर इथे ग्रीन कलरचा जो पॅटर्न आहे तो आपला 8 वेळा येणार आहे पुढे आणि त्याच पद्धतीने हे जे पिंक आणि ऑफ व्हाईट कलरचे पॅटर्न आहेत जसे या साईडला 4 वेळा आले तसेच या साईडला सुद्धा 4 वेळा विणायचे आहेत। तर हे जे विणकाम आहे पुन्हा इथून मी मधल्या बाजूने सुरू करते आणि व्हाईट कलरने आपल्याला सुरुवात करायची आहे। इथे आता मी ही पूर्ण पट्टी विणून घेतलेली आहे। शेवटी ग्रीन कलरच्या 4 लाईन मी इथे विणलेल्या आहेत। आता हे क्लोज करण्यासाठी आपल्याला नेक्स्ट लाईन विणायची आहे। त्यासाठी इथे मी सुरुवातीला 2 चेन विणते आणि हा जो बबल स्टिच आपण विणलेला आहे त्याच्या वरच्या बाजूला आपण एक डबल क्रोशे घालणार आहे। यानंतर पुढच्या 1 चेनच्या गॅपमध्ये आपण डबल क्रोशेची अर्धी प्रोसिजर करायची आणि पुढचा जो बबल स्टिच आहे त्याच्यामध्ये डबल क्रोशेची अर्धी प्रोसिजर करायची आणि त्यानंतर 3 स्टिचेस मधून लोकर ओढायची। तर इथं बेसिकली आपण 2 डबल क्रोशे टुगेदर असं विणकाम करतो। आता टोटल आपण 6 वेळा हे विणकाम करणार आहे। ऑलरेडी 2 वेळा मी 2 डबल क्रोशे टुगेदर विणलेले आहेत। पुन्हा एकदा विणून दाखवते। हा जो 1 चेनचा गॅप येतो त्यामध्ये डबल क्रोशेची अर्धी प्रोसिजर म्हणजे फक्त एकदाच आपण 2 स्टिचेस मधून लोकर बाहेर काढतो। यानंतर बबल स्टिचच्या वरच्या बाजूला आपण डबल क्रोशेची अर्धी प्रोसिजर करतो। आता हे जे हुकवर 3 स्टिचेस उरतात त्यातून आपण लोकर बाहेर काढतो। अशा पद्धतीने एकूण 6 वेळा आपण 2 डबल क्रोशे टुगेदर विणणार आहे। यानंतर पहिला जो 2 डबल क्रोशे टुगेदर केला आपण त्या ठिकाणी मी स्लिप स्टिच घालते। 1 चेन विणून इथे मी लोकर कट करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने दोन्ही साइडला आपण डबल क्रोशे विणलेले आहेत। तर या ठिकाणी पूर्ण पट्टी माझी विणून कंप्लीट झालेली आहे। यानंतर आता आपल्याला खालच्या बाजूला अशाच स्ट्रिंग अटॅच करायच्या आहेत। तर इथे एकूण 17 स्ट्रिंग मी विणून घेतलेले आहेत। तर त्यातला हा एक पॅटर्न मी इथे तुम्हाला दाखवत आहे। या ठिकाणी ग्रीन कलरच्या 2 लाईन, त्यानंतर जांभळ्या कलरच्या 4 लाईन आणि पुन्हा ग्रीन कलरच्या 2 लाईन हा जो पॅटर्न आहे तो आपला कॉमन असणार आहे। आणि त्यानंतर वरच्या बाजूला ज्या आपण पांढऱ्या कलरच्या लाईन्स विणणार आहेत त्या आपल्याला 1 नी वाढवायच्या आहेत। तर या ठिकाणी मी शिवण्यासाठी ही लोकर शिल्लक ठेवलेली आहे। आता मी इथे मध्यभागी ही पांढऱ्या कलरची 1 लाईन असलेली स्ट्रिंग इथे जोडून घेणार आहे। यानंतर 2 लाईन असलेल्या स्ट्रिंग पुढच्या ग्रीन कलरच्या पॅचला जोडायच्या आहेत। पुढे 3 लाईन असलेल्या स्ट्रिंग्स
असंच 4 लाईन असलेल्या स्ट्रिंग्स, 5 लाईन असलेल्या स्ट्रिंग्स, 6 लाईन असलेल्या स्ट्रिंग्स, 7 लाईन असलेल्या स्ट्रिंग्स, 8 लाईन असलेल्या स्ट्रिंग्स आणि 9 लाईन असलेल्या स्ट्रिंग्स. तर अशा प्रकारे इथे सर्व स्ट्रिंग्स मी अटॅच करून घेतलेले आहेत आणि आपलं हे छानसं तोरण इथे तयार झालेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात आणखी एका क्रिएशन सोबत.